एक इनिंग वहां पर समाप्त हो सकती थी, लेकिन बहुत सारा समय बिताया विचुम्बे 40+ टीम ने अपना पहला मुकाबला जीता, जहां पर आदित्य की अजीत भोईर की दमदार बल्लेबाजी हमें देखने को मिली और उसी बल्लेबाजी के बदौलत वहां पर अपनी पहली जीत हासिल करते हुए विचुम्बे 40+ ने शानदार शिकंजा कस लिया है। तो शो द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट, दोनों भी टीमों को हार्दिक शुभकामनाएं। एक धाव आरोग्यासाठी आपण सातत्याने पाहतो। तर सन्माननीय शंकर पाटील साहेब यांचे देखील या ठिकाणी आगमन झाले। शंकर पाटील साहेबांना विनंती करतो की आपण यावं, या व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो। बघा, दोन्ही टीमला मी सूचना पोहोचवतो, लेग बिफोर द विकेट म्हणजेच LB पायचीत आउट दिला जाईल आयोजकांच्या माध्यमातून, म्हणजेच आमचे श्याम पाटील साहेब या ठिकाणी माहिती देत असताना 40+ क्रिकेट संघ तुम्हालाही रेग्युलर नियम असतील बरोबर ना, कारण पारतोषी देखील रेग्युलर आहे, त्याच्यामुळे नियम देखील तुम्हाला तेच असतील। तो मंगेश और विलिन दो सलामी ओपनर्स बल्लेबाज मोटा खांदा 40+ टीम की ओर से, और एक तरफ बॉलिंग के मार्ग पर वर्चुअली 40+ टीम की ओर से आप देख सकते हैं बॉलर संदेश। तो चलिए 20 मिनट में बिल्कुल ये 4 ओवर आपके समाप्त होने बहुत जरूरी होंगे। बैटिंग के लिए स्ट्राइक एंड पर मंगेश और नॉन स्ट्राइक एंड पर विलिन, ये दो सलामी ओपनर्स बल्लेबाज जी अब लाइट्स भी ऑन हो चुकी है और उसका अब फायदा जरूर यहां पर ले सकती है गेंदबाज, क्योंकि रात्रि के समय कितनी भी रोशनी क्यों ना हो लेकिन वहां फायदा जरूर मिलता है कभी कभी बॉलरों को, लेकिन आजकल बल्लेबाज भी उतने शातिर माने जाते हैं जो रात्रि के यात्री में भी काफी कमाल का क्रिकेट खेला करते हैं। चलिए पहली गेंद के ऊपर बड़ा शॉट खेला है, सीधा गेंद सीमा रेखा पार, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग और लॉन्ग लेग के बीच में से 6 रन। धन्यवाद डीजे शंकर मनोहर पाटील साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं योगदान लाभलंय, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं कोपर क्रिकेट संघाच्या वतीनं त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। तो चलिए पहली गेंद के ऊपर संदेश को यहां पर 6 दिखा दिया, 6 की मदद से जय बजरंगबली मोटा खांदा 40+11 टीम की रन संख्या दमदार शुरुआत होती हुई वहां पर 6 के साथ मंगेश ने अपने पारी की शुरुआत की है। तो चलिए यहां पर शुरुआत काफी लाजवाब, 40+ मास्टरों का ये खेल, अभी हमने जिक्र किया था कि बाबूशाह कि ये 40+ रायगढ़ प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, फिर महाराष्ट्र प्रीमियर लीग, ओपन व्यावसायिक क्रिकेट, आजकल 40+ का क्रेज भी काफी बढ़ चुका है, रेगुलर में भी उनको मौका मिल रहा है। इस बार भी विकेट किया, लेकिन इस बार फंसा ये शॉट, खिलाड़ी कोई मौजूद है, ये 30 यार्ड सर्कल का ओवर है जिसका फायदा जरूर मिलेगा और ये गेंद मिड विकेट सीमा रेखा के पार, 6 रन। धन्यवाद डीजे। सन्मान्य अमित पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय। अमित पाटील साहेबांना विनंती असेल आपण यावं, आणि मनोज भगत साहेब या दोन्ही मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। शंकर मनोहर पाटील साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय, त्यांचा आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतो। तो चलिए बिल्कुल यहाँ पर लगातार 2 छक्कों की मदद से यहाँ पर दमदार शुरुआत दी है टीम जय बजरंगबली मोटा खांदा 11 टीम के बल्लेबाजों ने, और खास करके कंचन, ये इशारा है कि आपके गेंदबाजी में थोड़ा सा जो कमजोर बना है वो ले रहे फायदा, और इस बार चलिए अच्छी गेंद दिखा दिया। 2 गेंदों के ऊपर छक्के आने के बाद बॉलर संदेश ने कि भाई आपने 2 मारे, फिर एक खेल हमारा जरूर होगा, और कहीं ना कहीं ये दिखाते हुए यहाँ पर डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। पिछले मैच पे लगभग 64 या 65 कुछ बने थे, ये मैच पे कितने बनेंगे? एक समय लग रहा था कि डे फॉर्मेट में पिच साथ देती है बल्लेबाजों को, लेकिन नाइट फॉर्मेट लाइट्स ऑन हो चुकी है और फिर भी बल्लेबाज रुकने का नाम नहीं ले रहे। इस बार लो फुल टॉस, खराब नहीं कहेंगे इस गेंद को, अच्छी यहां पर कोशिश थी यॉर्कर की, लेकिन फुल टॉस बना लिया
गेंद सीमा रेखा की तरफ, 4 रन। तर सन्माननीय शिवदास पवार साहेब यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं योगदान लाभलंय। शिवदास पवार साहेब आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो। तो चलिए यहाँ पर 2 लगातार छक्के, उसके बाद डॉट बॉल और उसके बाद ये शानदार हिट, 4 रन। 4 की मदद से टीम का टोटल स्कोर है 16 रन। पहले मैच में बिचुम्बी टीम ने भी पावर प्ले के ओवर में 20 बनाए थे, बिल्कुल ठीक उसी तरह ये बल्लेबाजी अजीत किरण नजर आती हुई। तो चलिए इस बार अच्छी गेंद थी, फिर से एक बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था, डॉट बॉल की समाप्ति नजर आती भी। कुछ खिलाड़ी कम है कंचन, इसकी वजह से एक ही खिलाड़ी शायद 30 यार्ड सर्कल के बाहर रखा गया है और कहीं ना कहीं देखेंगे उसका पावर प्ले में पूरी तरीके से फायदा उठाते हुए जय बजरंगबली मोटा कांदा 40+11 टीम के बल्लेबाज। डॉट बॉल की समाप्ति, आखिरी गेंद इस पावर प्ले की। संदेश करत 2 छक्के 1 बाउंड्री अभी तक इसकी ओर से आ चुके हैं। इस बार भी अच्छा शॉट है स्क्वायर लेग की रीजन में, पावर प्ले में भरपूर बल्लेबाजी की, गेंद सीमा रेखा पार, 4 रन। और ठीक विचुम्बी टीम ने पहले पावर प्ले में 20 बनाए थे, उसी तरह जय बजरंगबली मोटा कांदा 40+11 टीम ने भी बगैर विकेट कोई नुकसान के ऊपर 20 रन। बात करेंगे टोटल टीम की रन संख्या की बात करेंगे, 20 रन बने बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर। 10 विकेट अभी भी उनके हाथों में सुरक्षित है, तो उसका फायदा यहां पर जरूर मिलेगा और कहीं ना कहीं यह फायदा लेने में दोनों भी बल्लेबाज सक्षम रहेंगे। नए बॉलर आएंगे चिंतामन, एक अनुभवी क्रिकेटर है, बहुत सालों से क्रिकेट उन्होंने भी खेला अपने टीम के लिए, लेकिन जिस तरीके से वर्चुअली टीम की बल्लेबाजी का सवाल है, आप यहां पर उन्हें सेकंड इनिंग्स में काफी सारी मुश्किलें होगी और इन मुश्किलों को दूर करते हुए अच्छा क्रिकेट वहां पर खेलना पड़ेगा। विचुम्बे टीम का इस सीजन का फॉर्म काफी बढ़िया चल रहा है। अगली टूर्नामेंट वो चिंचोली की नाइट टूर्नामेंट खेलेंगे, जहां पर 16 40+ टीमें खेलेगी। तर अमित पाटील साहेब यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं योगदान लाभलंय। अमित पाटील साहेब आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत। सन्माननीय अमित पाटील साहेब यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 2000 रुपये त्यांचं सहर्ष स्वागत। तो चलिए बॉलर तैयार, बैकफुट पर जाकर पंच किया है, थोड़ा सा टप्पे का इंतजार किया था। संदीप भाई वहां पर मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे स्क्वायर लेग की रीजन में, तब तक वहां पर मात्र रन मिलेंगे टोटल 2, माफ कीजिएगा 1 ही रन वहां पर मिलेगा। 1 रनों की मदद से स्ट्राइक वहां पर मंगेश के पास रहेगी। विचुम्बे में जहां अभी डे फॉर्मेट 40+ टूर्नामेंट का आयोजन किया गया था, तो मैन ऑफ द सीरीज के तौर पर विलिन को बिल्कुल साइकिल देकर, स्पोर्ट्स साइकिल देकर नवाजा गया था। नाबाद 43 की धुआंधार पारी खेली थी उसने और मंगेश पेस बैटर रहे उस टूर्नामेंट में। और इस बार लीडिंग एज लगाए और चलिए थोड़े से दूर रहे खिलाड़ी, बैकअप के लिए खिलाड़ी जरूर आए थे, लेकिन अच्छी यहां पर फील्डिंग नजर आती भी। तब तक 1 रन वहां पर 1 के साथ बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बात करेंगे 22 रन। अच्छी यहां पर अभी तक बात करेंगे बॉलिंग की शुरुआत नजर आती हुई। पहले 2 ओवर में सिर्फ 2 ही रन आ चुके, पहले 2 गेंदों के ऊपर सिर्फ 2 ही रन आ चुके, ये इनका प्लस पॉइंट है और इस तरीके की गेंदबाजी करना भी जरूरी होता है। ठीक विचुम्बे के खिलाफ क्या इस तरीके की बॉलिंग चल रही थी, लेकिन अजीत अंत तक रहे। तो चलिए इस बार अच्छी बॉलिंग, बढ़िया यहां पर बॉलिंग का प्रदर्शन चिंतामन करते हुए। लेग कटर आसान नहीं है, इतनी उम्र में भी फिंगर रोल किए थे। ओ बाल बाल बचे कृष्णा, ये अगर हल्का सा थोड़ा सा यहां पर मिस कर दिया है, वरना डेफिनेटली ये देखिए चिंतामणि का एक्शन कितना बढ़िया है। लेग ब्रेक इस बार पढ़ लिया जल्दी, सीधा गेंद मिड विकेट के ऊपर से कमेंट्री बॉक्स की तरफ 6 रन।
ते जसं नव्या नवरीला सजवावं तसं हे मैदान सजवले गेले कोपरच्या या खेळाडूंच्या वतीनं और दमदार यहाँ पर टूर्नामेंट का ये शानदार आयोजन आपके सामने। वो इस बार मौका बनेगा, लीडिंग एज राम गरत गेंद के नीचे और ये कैच पकड़ना चाहिए था। विलिन जैसे बल्लेबाज को अगर आप जीवन दान देंगे तो आपके गेंदबाजों के ऊपर कुल्हाड़ी मारने के बराबर है, खतरा है आपके गेंदबाजों के लिए। और चलिए यहां पर पूरी तरीके से मौका मिला। संदीप भाई थोड़ा सा, संदीप भाई, ओ संदीप शेठ, ओके। तो चलिए बिल्कुल यहां पर 28 बने टोटल स्कोर कार्ड के ऊपर। काफी बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन, नाबाद दो खिलाड़ियों के बीच में अच्छी पार्टनरशिप नजर आती हुई, इसे कहते हैं परफेक्ट शुरुआत। जले पे नमक छेड़ने का प्रयास किया, इस बार हवा में गेंद, तू पकड़ू या मैं पकड़ू, देखते रह जाओ तब तक गेंद जाएगी सीमा रेखा की तरफ। जस वहां पर 4 या 6 फील्डर आप इशारा कीजिए। चलिए 4 रन मिलेंगे डीजे। धन्यवाद डीजे। सागर पाटील पारगाव 18 गावचा एकच बादशाह, दमदार समालोचक, त्याच्यानंतर तितकाच चांगला फलंदाज, तितकाच चांगला गोलंदाज। पारगाव प्रीमियर लीग 4 वर्ष झाली। काल प्रत्येक समालोचकासाठी एक कोंबडा, प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी एक गावठी कोंबडा, माझा कोंबडा 900 ग्राम निघाला कांचन, 5 जणांनी खाल्ला, फक्त मी काळजी खाल्ली त्यातली। चलिए निलेश भाई आपका भी स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के माध्यम से। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल निर्मल बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वा तथा विचुंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सन्मान्य अनिल शेठ, आपणास विनंती असेल यावं आपलं सहर्ष स्वागत। 40+ मास्टर संघासाठी त्यांचं नेहमीच दमदार योगदान। मुन्नाबाई कहीं नजर आ रहे, कहीं थाईलैंड की ट्रिप पे तो नहीं मौजूद, 33वीं ट्रिप जो उनकी बाकी थी, क्या भाऊ? तो चलिए पानी लेकर जाइए मैदान में, पाणीचा खेळाडू घेऊन। थैंक यू, क्या बात है। बॉलिंग मार्क पर बॉलर आएंगे दिगंबर घरत सर, एक दमदार कमेंटेटर, वो बॉलिंग मार्क पर अब आएंगे बॉलिंग के लिए। थोड़ी सी पानी की मांग, थकान थोड़ी सी महसूस करते हुए 40+, जब 40 के करीब आपकी उम्र हो जाती है तो फिजिकल फिटनेस के लिए एक धाप आरोग्यासाठी आपण नेहमी सांगत असतो आणि सातत्याने 40+ क्रिकेटचा थरार देखील आपण पाहतो। तो चलिए बिल्कुल लौटते हैं मैदान की तरफ। 12 गेंदों का खेल यहां से बचा हुआ है। दिगंबर घरस्तर राइट आर्म ओवर द विकेट से मारा करेंगे सामने बल्लेबाज। और चलिए अलॉन्ग द कारपेट ऑन साइड में मोड़ दिया वाडिश लॉन्ग ऑन की तरफ, वहां पर खिलाड़ी मौजूद, थोड़ी सी फंबलिंग लड़खड़ाते हुए नजर आ रहे थे, तब तक बल्लेबाज ने गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन वहां पर तेजी के साथ पूरे किए और इसी 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर अभी तक 34 रन। विचुंबे टीम का पिछले मैच का स्कोर है 64 बनाए थे, 65 का टारगेट था। ये मैच में भी शायद वही टारगेट की ओर चलने जा रही है। 40+ मास्टरों ने काफी बड़ा स्कोर यहां पर खड़ा कर दिया है। और इस बार फुल टॉस बॉल थी, अपील में व्यस्त रहे तब तक एक मारिए डायरेक्ट, रिस्क लेते तो चलता, वैसे भी ऑलरेडी एक कैच छूटा है आसान के साथ, लेकिन ये अगर मार लेते तो शायद कहीं ना कहीं मामला जरूर बन सकता था। चलिए तब तक वहां पर रन मिलेंगे मात्र केवल 1।
पहली 2 गेंदों के ऊपर 2 रन वहां पर आते हुए। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज विलिन। इस बार अच्छा शॉट डाउन द ग्राउंड, फ्लैटेड, सीधा गेंद जाएगी सीमा रेखा पार। दैट्स अ छकड़े। धन्यवाद। चलिए इस बार भी बड़ा शॉट खेलने का प्रयास किया, लेकिन कैच हिट की मांग, शॉट एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी की तरफ यह मौका था, रन आउट का भी चांस। क्या खूबसूरत रनिंग बिटवीन द विकेट कंचन देखने को मिल रही है, मानो जंगल में 2 हिरन ऐसे दौड़ रहे हैं, उस तरीके का ठीक रनिंग बिटवीन द विकेट यहां पर देखने को मिला। तब तक वहां पर बात करेंगे रन बटोरे बल्लेबाज ने 2 की मदद से टीम का टोटल स्कोर है 43 रन, यानी कि आखिरी 2 गेंदों का खेल इस ओवर का बचा हुआ है। 4 ओवर का मैच, तीसरा ओवर प्रगति पथ पर। लगभग प्रोजेक्टेड स्कोर की बात करेंगे तो साफ दिखाई दे रहा है कि यहां पर 64 या 70 के करीब पहुंच सकती है जय बजरंगबली मोटाकांदा 40+11 टीम। तो इस बार ऑफ स्टंप यॉर्कर का प्रयास, विकेट कीपर के पीछे बढ़िया फील्डिंग नजर आई, तब तक 1 रन जरूर पूरा करते हुए 22 के तौर पर यह रन मिलेगा और 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर 44 रन अभी तक फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर बनते हुए। इस बार कड़क आवाज आई, सीधा गेंद डिप स्क्वायर लेग सीमा रेखा पार और इसी के साथ जय बजरंगबली मोटाकांदा 11 टीम का 50 का आंकड़ा छूती हुई बिना कोई विकेट कोई नुकसान के ऊपर 3 ओवर के समाप्ति के बाद 50 रन डीजे। पार्टनरशिप आप देख सकते हैं 63 रनों की विशाल भोईर और मुकेश नाइक कोहली कुंबड़भुजे टीम के खिलाफ, मंगेश और विलिन की हाईएस्ट पार्टनरशिप 50 की, ओले 40+ टीम के खिलाफ और अजीत भोईर और विनोद भोईर के बीच में 44 रनों की पार्टी सुकापुर पार्टनरशिप हुई थी सुकापुर 40+ के खिलाफ। कपिल कोहली और श्लोक कोहली कुंबड़भुजे इन्होंने 41 रनों की, यानी कि 40+ मास्टर कई कम नहीं है। दमदार बल्लेबाजी का प्रदर्शन। तो बॉलर बॉलिंग मार पर आप देख सकते हैं उदय। चलिए बॉलिंग मार पर आएंगे। अभी तक यहां पर उदय की बात करेंगे, बहुत सारा अच्छा क्रिकेट दमदार खेलते हुए हमने देखा इस खिलाड़ी को। चलिए चलिए देखेंगे उदय, जो वेलकम में डायलॉग है कंट्रोल उदय कंट्रोल, कि यहां पर कंट्रोल में रखना चाहेंगे मोटाकांदा टीम के बल्लेबाजों को। वो पहली गेंद यहां पर बढ़िया फेंकी उन्होंने। चलिए बैक टू द बॉलर, फिला हुआ स्ट्रोक था, बढ़िया फील्डिंग वहां पर नजर आई अपने ही फॉलो थ्रू में, इस गेंद को रोका, 1 रन जरूर मिलेगा। 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 51 रन। चार गेंदों का खेल बचा हुआ है, 2 गेंदों में पहली 1 रन। और इस बार भी अच्छी गेंद, बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा, विकेट कीपर के पीछे फील्डर मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक वहां पर केवल 1 रन मिलेगा। 1 के साथ बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर अब तक 52 रन।
क्या बढ़िया बॉलिंग यहाँ पर नजर आती हुई उदय की ओर से। 2 रन अभी तक इस ओवर से, यानी कि एक बल्ले से एक लेग बाय के तौर पर अभी तक मिली है। इस बार अच्छा शॉट, कुछ इंतजार किया, अब इंतजार की घड़ी यहां पर खत्म हुई और सीधा वी शेप लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में से सीमा रेखा पार। दैट्स अ कड़ा के चरण। पावरफुल स्ट्रोक हमें देखने को मिला और 6 रनों की मदद से रन संख्या पहुंची 58। 64 का हाईएस्ट टोटल था आज के डे नाइट फॉर्मेट में। भैरवनाथ विचुम्बे 40 प्लस टीम का, क्या वो हाईएस्ट टोटल तोड़ पाएगी? इस बार भी अच्छा शॉट, करारा स्ट्रोक लॉन्ग ऑन की तरफ, फील्डर बढ़िया फील्डिंग, 1 रन जरूर मिलेगा। दूसरी की कोशिश वहां पर तुरंत कॉल स्वीकारा विलिंद और साथी बल्लेबाज मंगेश ने 2 पूरे किए। 2 की मदद से टीम का स्कोर है 60 रन। तो चलिए बिल्कुल यहां पर बात करेंगे, रन बने टोटल स्कोर कार्ड के ऊपर 60। आखिरी गेंद का इस ओवर का खेल बचा हुआ है ओवर में, जहां पर उदय आए थे बॉलिंग के लिए। अच्छी खासी बॉलिंग चल रही थी, बीच में एक छक्का आया और एक अच्छा टारगेट वहां पर सेट करने की कोशिश में। शॉर्ट पिच लाइन की बॉल थोड़े से कुछ लड़खड़ा हुए नजर आए, डबल माइंडेड टेस्ट थ्रो के लिए कवर, डीप एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद जा रही है। 2 रन पूरे। तीसरे की कोशिश में लौटना पड़ेगा बल्लेबाज को। तर 4 षटक कंप्लीट झालेत। 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागतात धाव फलकावरती, त्या म्हणजेच बिनगडी बाद 62 धावा या बॉलवरती 2 धावा आलेत। तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेत। एकूण 62 धावा, 63 धावांचा पाठलाग करायचा सेकंड इनिंग मध्ये, तो म्हणजेच वरचेवली टीमला। तर सन्माननीय शंकर मनोहर पाटील साहेब यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 5000 रुपये, शिवदास पवार साहेब यांच्या वतीनं 2000 रुपये आणि सन्माननीय अमित पाटील साहेब यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 2000 रुपये आपला आम्ही स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतो। आमचे राम पवार साहेब देखील तुम्ही व्यासपीठावरती पाहता, एक दमदार 40 प्लस मास्टर गोलंदाज पीडी शेठ भोईर कुंडेबहाल, आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो आपलं। तर जाऊया नेक्स्ट मॅच मध्ये जॉईन होतील सागर पाटील, पारगावचा दमदार आवाज, 18 गावचा एकच 5 म्हणून ज्यांची ओळख। तोपर्यंत ऐकूया डीजे। धन्यवाद प्रवीणजी गायकर, धन्यवाद डीजे मास्टर। आपण पाहतोय सुंदर अशी स्पर्धा, डे नाईटचं फॉर्मॅट, आणि आत्ताच ज्यांचं आगमन झालंय ते मात्र कोंडेवाल गावातील एक उद्योगपती। तर सागर सर या ठिकाणी आपण सन्मान करूया। तर सन्माननीय पीडी भोईर साहेब, उद्योजक कुंडेवाल यांचा इथे सन्मान करूया। मी बलिराम पाटील साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करावा। तर सन्माननीय पीडी भोईर साहेब, उद्योजक कुंडेबहाल यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करूया। बलिराम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते माईची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करणार आहोत। तर शंकर पाटील साहेब यांना विनंती करतो आपण यावा, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। मी बलराम पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे शंकर पाटील साहेबांचा यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा। त्याच्यानंतर सन्मान्य अमित पाटील साहेब यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया। मी अमित पाटील साहेबांना विनंती करतो आपण देखील यावा, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। तर निर्मल बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व तथा विचुंबी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अनिल शेठ यावा आपण व्यासपीठावरती आपल्या इथे आमंत्रित केलं जातं। आपलंही सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं। त्याच्यानंतर शिवदास पवार साहेब यावा, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल।
शिवदास पवार साहेबांना विनंती करतो आपण देखील यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. ज्यांचं दमदार योगदान आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलं ते शिवदास पवार साहेब यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. तर अनिल शेठ भुईर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, निर्मल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तथा विचुंबे 40+ मास्टर क्रिकेट संघाचे खंदे समर्थक त्यांचे निलेश भाई यांना देखील आपण पाहतो. देवराम भोईर, आपले देवराम बापू भोईर आपल्या ही स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याच्यानंतर मनोज भगत साहेब यांना विनंती असेल आपण देखील यावं. विचुंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य अनिल शेठ आपल्या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर मनोज भगत साहेब यावा, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मनोज भगत साहेब यांना विनंती करतो की आपण यावं, आपला देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने स्वीकारावा. तर आशिकेश भोईर यांचे पिताश्री आणि विचुंबेचा मंडप डेकोरेशन बेताज बादशाह नाना भोईर यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यावं. शिवशाही मंडप डेकोरेटचे सर्व त्यानंतर विचुंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आणि निर्मल बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व सन्मान्य अनिल भोईर साहेब आपण यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. अनिल शेठ यांना विनंती करतो की आपण यावं. मी विनंती करतो या ठिकाणी प्रकाश जुगे साहेब, विनोद शेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करावा. शिवशाही मंडप डेकोरेटरचा बेताज बादशाह आणि दिग्गज गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो ते नाना भोईर विचुंबे, दोन्ही सुपुत्र आशिष दमदार कामगिरी करत असतात. बिडी शेठ पाटील माजी उपसरपंच, विनोद भाऊ भोईर आपलं स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आपण देखील यावं व्यासपीठावरती. तर नाना शेठ भोईर यावा, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. राम पवार साहेब आपण यावा, आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाना भोईर यांचा इथे सन्मान आपण करावा. त्याच्यानंतर सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर निलेश ठाकूर साहेब आपण देखील यावं. विचुंबे क्रिकेट संघाचे खंदे समर्थक म्हणून ज्यांची आपण ओळख पाहतो त्यांचा देखील सन्मान राम पवार साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. तर सूरज पवार साहेब यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला 2500 रुपयाचं योगदान लाभलंय. सूरज पवार साहेब आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. ओव्हर टू 18 गावचा एकच बादशाह सागर पाटील पारगाव. धन्यवाद प्रवीणजी गायकर. वलूया मैदानाकडे. संदेश घरत आणि उदय घरत असे सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. 63 धावांचा टार्गेट 24 चेंडूमध्ये सेट करायचा आहे. पहिला चेंडू हरीश भगत गोलंदाज, जय बजरंगबली थरका खांदा विपक्ष कालभैरव वरचवले असा सामना चालू आहे. 40+ मास्टर. त्रेसष्ट धावांचा टार्गेट असताना एक धाव धापलकावर खातं खोललंय. हरीश भगत गोलंदाज अंबट्यावर, समर फलंदाज उदय घरत आलेत. धाव बाबू लवकर. पुढचा चेंडू जोरदार प्रहार केलाय बघूया. छेर खाली क्षेत्ररक्षक आहे आणि बिग विकेट. वैकुंठवासी हरिभक्त पारायण पार्वतीबाई शिवदास पवार यांच्या स्मरणार्थ लक्ष्य सोन्या बैलाचे मालक शिवदास दामू पवार यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांचं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करण्यात येतं स्पर्धेच्या माध्यमातून. उदय बाद झालाय. नवीन फलंदाज चिंतामण घरत मैदानाच्या आतमध्ये. ज्या फलंदाजावर भरवसा होता रामशेठ घरत यांचा तो फलंदाज मात्र झेलच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. मिडल ऑर्डरचा फलंदाज, वन डाऊनचा फलंदाज मात्र पाठीचा कणा म्हटला जातोय या क्रिकेटचा, तो मात्र मैदानामध्ये उतरतोय. युनिट नंबर 3 चिंतामणी घरत मैदानाच्या आतमध्ये. हरीश भगतला मिळालेली सफलता. 63 धावांचा टार्गेट आहे 24 चेंडूमध्ये. पहिले षटक प्रगतीपटावर. 38 सर्कल. 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर असतील
11 जणांची एकी 11 जणांचा खेळ आपण पाहतोय. एकजूट अतिशय महत्वाचे. एक धाव आरोग्यासाठी एका स्पर्धेमध्ये 4-4 पंच आपण पाहतोय. पुढचा चेंडू या षटकातील केपीएल मध्ये आपण पाहिले शिवदासजी वाघमारे, अमोलजी काजले, दरकणाजी चोरगे आणि दीपकजी पाटील असे पंच आपण पाहतोय. क्वालिफाईड पंच संघाची धावसंख्या पुढे सरकली. एक गडी बाद कालभेर वरचवले संघ आणि इथे मात्र पुन्हा एकदा छेद सुटलाय. 2 बाद 1 बाद 2 अशी धावसंख्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदरच्या खेळून काढलाय आणि पंचांचा इशारा आलाय. 6 धावेचा षटकार. धावसंख्या 8. दापलकाबर चिंतामणी खेळतोय 1 चेंडूवर 1 धाव आणि संदेश घरात खेळतोय 2 चेंडूमध्ये 7 धावसंख्येवर. टोटल 8 धावा. पहिली षटक प्रगतीपटावर 63 धावांचा पल्ला गाठायचा आहे. खांदा संघाने भले मोठं टार्गेट आणि इथे मात्र भैरवनाथ विचुंबे संघ पहिला सामना जिंकला सुकापूर संघाच्या विरोधामध्ये. पुढच्या सामन्यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. डे नाईट फॉर्मॅटमध्ये चालू असणारी स्पर्धा दैविध्यमान आयोजन 26 तारखेला स्पर्धेचा शेवटचा निरोप समारंभ अंतिम दिवस असेल. षटकातील पुढचा चेंडू 4 चेंडू टाकून झालेत. हरीश भगत यांच्या 8 धावा दिल्यात. 2 चेंडू शेष. पुन्हा एकदा अराउंड कार्पेट चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट झाली. 9 धावा धावफलकावर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि पहिल्या षटकातील 5 चेंडू कंप्लीट झालेत. रुन पालकर हा सुद्धा सामन्याचा आनंद घेतोय. आपलं सहर्ष स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा चेंडू क्षेत्ररक्षक मात्र सुरेख कामगिरी पाहायला मिळतोय. खांदा संघ हरीश भगतच्या षटकामध्ये आल्यात फक्त आणि फक्त 1 गडी बाद 9 धावा. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सुरेख गोलंदाजी कमबॅक करून देणारं षटक. फायटिंग स्कोर उभा केलाय तो मात्र खांदा संघाने आणि ह्या धावसंख्येला जर अंकुश लावायचा असेल, धावसंख्या वाढवायची असेल तर मात्र वरचवले संघाच्या फलंदाजांना आक्रमक रूप धारण करावे लागेल जर स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकून ठेवायचे असेल तर. काल मात्र उल्वानूर मधील विजय शेठ खारकर यांचा संघ गौरी स्पोर्ट्स उल्वे या संघाने मात्र बाजी मारली आणि आज मात्र कुठला संघ आपलं नशीब आजमावणार त्याच्यानंतर रेग्युलर फॉर्मॅटमध्ये आपण जाणार आहोत. 4 संघ 40+ आणि बाकी रेग्युलर फॉर्मॅट असे स्पर्धेचं आयोजन. आणि 40+ मध्ये संघ एकजूट करण्यासाठी जे सहकार्य केलंय ते मात्र श्याम पाटील खजिनदार रायगड 40+ मास्टर आणि पनवेल तालुका अध्यक्ष श्रीकांतजी मस्कर आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून पश्चिम विभागीय अध्यक्ष रामशेठ घरत आणि श्याम पाटील यांचं आपण करूया स्वागत. बोलतोय मैदानाकडे. सेकंड हँड कडनं गोलंदाजीसाठी येतोय. खांदा संघाकडनं गोलंदाज आलेत. मंगेश आलेत. दुसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. पंचांना पान करून चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज मंगेश. 1 बाद 9 धावसंख्या वरचवले संघाची धावफलकावर लागली. मंगेशचा पहिला चेंडू अराउंड द कार्पेट. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येणार. चेंडू उचलणार तोपर्यंत फक्त सिंगल. दुसरीसाठी प्रयत्न केला होता परंतु नकार आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागतोय. 1 बाद 10. 63 धावांचा टार्गेट आहे. नैये से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. हा क्रिकेट आहे. काय होऊ शकतो जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत. पुढचा चेंडू या षटकातील पाहायला
संघाची धावसंख्या पुढे सरकली 11 धावा धावफलकावर. अप्रतिम चेंडू, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय. सुंदर अशी कामगिरी पाहायला मिळतोय. 11 धावा धावफलकावर लागल्यात 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 63 धावांचा टार्गेट आहे. चिंतामणी खेळतो 3 चेंडूवर 1 धावेवर आणि संदेश खेळतोय 4 चेंडूमध्ये 9 धावसंख्येवर. आता मात्र स्टेट टू ग्राउंड, चेंडू मात्र स्टेट ड्राइव्ह फेकून दिलाय. 6 धावेसाठी दमदार षटकार O2 DJ मास्टर. संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकतोय. 17 धावा धावफलकावर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हे षटकार चौकार येणं अतिशय गरजेचे वरचवल्या संघासाठी आणि कमबॅक करणं अतिशय महत्वाचं आहे ते मात्र खांदा संघासाठी. दोन्ही संघांना विजय हा हवाय, परंतु क्रिकेटमध्ये एकाला हार पत्करावी लागते. पुन्हा एकदा जबरदस्त आणि झेल सोडला चिंतामणी. घरातला मिळाला जीवनदान, त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलेल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 1 बाद धावफलका धाव लागतात त्या मात्र 18. 1 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकात 4 चेंडू टाकून झालेत. 2 चेंडू शेष. 4 षटकांचा सामना आहे. 24 चेंडूचा खेळ आपण पाहतोय. तर मंगेशचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा झेल उडालाय आणि सुरेख झेल बघा काय कमबॅक करून दिलाय तो मात्र खांदा संघाने. आणि दुसरा हादरा तो मिळतोय संदेश यांच्या रूपाने, तो मात्र वरचवले संघाला. तर सन्मान्य हरीश दादा माली साहेबांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2500 रुपयाचं योगदान लाभलंय. त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतो. सचिन मैदानामध्ये आले. आमचे धनराज मामा यांचं आगमन झाले. वरच मस्कर यांचं आगमन झाले. आपलं सरचे स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. वरचावलं गाव म्हटलं की एक दमदार असे गायक नरेश बुवा आणि अशोक बुवा परब. हा चेंडू आता मात्र बघा यष्टीरक्षक सगळा आणि सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले खांदा संघाकडनं. 18 धावसंख्येवर 2 गडी बाद झालेत. सचिन घरात आणि चिंतामणी घरात 2 षटकं कंप्लीट झालीत. 19 धावसंख्या 2 बाद. O2 DJ मास्टर. शून्यामधून विश्व निर्माण करणारा आणि खेड्यापाड्यामध्ये एक गरीब घरामध्ये जन्माला आलेला हा कोहिनूर हिरा आज मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये राज्य करणारा आणि प्रत्येकाला एक स्वप्नातलं घर देणारा बिल्डर्स अँड डेव्हलप्स मध्ये ज्याची वर्णे लागते ते मात्र सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलप्स अजय शेठ पाटील. 19 धावसंख्या 2 गडी बाद. नवीन गोलंदाज तिसरे षटक हाताळण्यासाठी आलाय विलेन दुंद्रेकर. ज्या विलेनने सुरेख अशी फलंदाजी केली आता मात्र गोलंदाजी कशा प्रकारे होतोय पाहायला मिळेल. समोर फलंदाज सचिन. षटकातील पुढचा चेंडू असेल 63 धावांचा टार्गेट असताना 19 झाल्यात 2 गडी बाद. विलेनचा पुढचा चेंडू अरंद कार्पेट खेळून काढलाय. बॅट टू द बॉलर. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावफलका धाव लागतात त्या मात्र 20. कृष्णाजी म्हात्रे, कांचनजी पालकर, प्रवीणजी गायकर, बाबू शहा समालोचकाच्या भूमिकेमध्ये. पुढचा चेंडू भिरकावून दिलाय
मिडविकेट क्षेत्राकडे आणि पाहता पाहता आलाय हा पंचांचा इशारा चौकार. चोवीस धावा धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा बनवाव्या लागतील, धावा कराव्या लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, घाम घालावी लागेल, कंबर कसावी लागेल आणि प्रत्येक चेंडूवर प्रहार करावे लागेल जर अस्तित्व टिकून ठेवायचे असेल तर वरचवले संघाला. पुढचा चेंडू झेल आहे बघूया आणि उलटा झेल घेणं या 40+ मास्टर मध्ये, कारण त्या नजरेचा प्रॉब्लेम असतो आणि ही डे नाईटचा फॉर्मॅट आहे त्यामुळे पाहूया काय होऊ शकतोय. सव्वीसव्या धावसंख्येवर 2 गडी बाद झालेत. पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. जबरदस्त रंगतदार सामना. 26 धावसंख्या धावपकार लागली. आता मात्र पुन्हा एकदा या षटकातील पुढचा चेंडू विलीनचा चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय आणि त्याला चकून चेंडू जातोय, मात्र हा म्हणता अराउंड द कार्पेट आलाय हा चौकार. 8 चेंडू 33 समीकरण. पुढचा चेंडू चकवलाय, फसवलाय आणि आता मात्र तंबूचा रस्ता धरावा लागेल चिंतामणी घर त्याला. ओ टू डीजे मास्टर. थोडासा सुकापूर संघाला येण्यासाठी वेळ झाला, परंतु परफेक्टली टायमिंग मध्ये सामने चालू झालेत. 7 चेंडू 33 समीकरण. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. आता मात्र 6 मध्ये बनवायला लागतील 33. 4 षटकांचा सामना, 24 चेंडूचा खेळ. काय कमबॅक करून दिला खांदा संघाच्या गोलंदाजाने आणि एक या विभागातील दमदार संघ असणारा वरचावला संघ आज मात्र आपले नशीब आजमावणारा की खांदा संघ आपलं नशीब आजमावणार पाहायला मिळेल. येणारे 6 चेंडू आणि कंपल्सरी चेसिंग मध्ये गरज असेल 33 धावसंख्येची. याच्यानंतर होणारा सामना भैरवनाथ क्रिकेट संघ 40+ मास्टर विचुंबे आणि या संघातून जो संघ जिंकेल त्याची लढत होईल. तर दोन्ही संघाने रेडी पोझिशन मध्ये, विचुंबे संघाने रेडी पोझिशन मध्ये राहायचं आहे. येणारे 6 चेंडू आणि 33 धावांची गरज. 30 धावा झाल्यात आणि 3 गडी बाद वरचवले संघ. रामशेठ घरत यांच्या संघाला केगाव संघाचा उत्कृष्ट फलंदाज अष्टपैलू खेळाडू प्रफुल्लजी ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज नेम प्लीज. बॉलरचं नाव सांगा. पहिला चेंडू सेफ शॉट पद्धतीने खेळून काढलाय. एक धाव
फलून पूर्ण केली दोन्ही फलंदाजाने. धापलकार धाव लागतात त्या मात्र 3 गडी बाद. वरचवले संघ 31 धावसंख्या. 5 चेंडू मध्ये 32 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत. सुंदर डीजे सिस्टीम, अप्रतिम समालोचक, अप्रतिम लाईव्ह कव्हरेज, दमदार पंच, दमदार खेळपट्टी आणि सुसज्ज असं सर्व ठिकाणी कुठेही डिक्लेअर नाही असं मैदान. गोलंदाज मात्र वर्चस्व गाजवतात, परंतु फलंदाज मात्र आत्ता मात्र 4 मध्ये 32. 31 झाल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 चेंडू 32 ची गरज. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. पाहायला गेले तर पुन्हा एकदा सेफ शॉट पाहायला मिळालाय. पहिल्यापासून सामन्यावर पकड मजबूत ठेवली ते मात्र खांदा संघाने. हरेश भगत. आत्ता मात्र चेंडूचा खेळ बाकी असेल 3 आणि करायचे आहेत त्या मात्र 31. 3 चेंडू 31 ची गरज. सामना रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळेल. पाहूया 3 चेंडू 31 धावा. कोण होणार या स्पर्धेचा विजेता. आणि इथे मात्र बघा झेल मिळालाय. काय करणार, धावसंख्या भारू झाली त्यामुळे काही जमले नाही. वरचवले संघाचा एक तडकेबंद फलंदाज उदयला लवकरच मैदानाच्या तंबूच्या आश्रयाला पाठवलाय आणि त्यामुळे ते मात्र स्कोर कमी. सागर सर, चला विचुंबे संघाचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. 2 चेंडू 30 चं समीकरण. आणि आता मात्र उशिराने का होईना मात्र आला हा षटकार. जाता जाता शेवट मात्र गोड करतात वरचवले संघाचे फलंदाज. या टोटल स्पर्धेसाठी एका व्यक्तीने सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलप्सचे सर्वे सर्वार अजय शेठ पाटील यांच्याकडून तब्बल 1 लाख रोख कॅश प्राइज या स्पर्धेसाठी आलेला आहे. आपल्या मनाच्या अंतकरणापासून आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय. फोर्टी प्लसची स्पर्धा. 40 प्लसचा स्लॉट म्हटल्यानंतर सुंदर अशी कामगिरी करावी लागेल. आणि आता मात्र इथे विजय होतोय तो मात्र खांदा संघ आणि आपली लढत लगेच होईल. श्री भैरवनाथ क्रिकेट संघ 40 प्लस मास्टर विचुंबे आणि जय बजरंगबली मोठा खांदा अशी लढत असेल. त्यासाठी यायचं आहे तर या स्पर्धेमधला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मंगेश कावळे. या आपण लवकर आपलं पारितोषिक घेण्यासाठी. तर ऐकूया टॉस साठी यायचं आहे विचुंबे आणि खांदा. बघा आपण ज्याच्या वाढदिवसाला नेहमीच कुस्त्यांचं आयोजन असतं असे आमचे बलीशेठ पाटील, बिडीशेठ पाटील, रामशेठ पाटील 3 भाऊ. जबरदस्त खेळ ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि पोलिसांना कधी सुट्ट्या नसतात मात्र आज सुट्टी काढून आलेत विनोदजी भोईर. क्या बात आहे. तर चला टॉस करण्यासाठी तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅचचा हिरो कंचन आमच्यापर्यंत माहिती पोहोचू देईल. सामन्याचा सामनावीर मंगेश कावले ठरलेत. बिचुंब्याचा मैदान देखील या पट्ट्यानं गाजवला. तर मंगेश भाई या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आणि जय बजरंगबली मोठा खांदा संघ आपला कॅप्टन देखील पाठवा लगेच. तर जसं सामन्याला सुरुवात होईल प्रवीणजी गायकर तर ऐकूया शेर शायरीचा बेताज बादशाह आणि आमचे मित्र बाबूशाह यांचा आवाज. तोपर्यंत आम्ही मात्र थांबतोय. तर यावर टॉस करण्यासाठी अमरबाई जरा दोन्ही टीमला सांगा की टॉस करण्यासाठी यावं लवकर, कारण भरपूर उशीर झालाय. डे नाईट फॉर्मॅट. हरेश दादा माली यांना विनंती करतो की आपण यावं आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देऊन त्या खेळाडूला मंगेश कावले यावं आपण मॅन ऑफ द मॅच. तर टॉस देखील आपण करूया. निर्मल